हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आशु अँड शारू ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर इथे शार्वीच्या आत्यानी पायनॅपल अँड ॲपलचा असा मिक्स ज्यूस बनवलेला आहे आणि खूप छान असा टेस्टी ज्यूस झालेला होता. तर आता मी तो ज्यूस सगळ्यांना सर्व करत आहे. शार्वीला तो ज्यूस फार आवडलेला होता. शारू, तू काय पित आहे? दूध पिते. कोणी बनवला? आत्याने. आत्यानी? हो. कसा आहे ज्यूस? छान आहे. छान आहे. हो. मला दे. नाही. तू पिली दूध. मी पिली? हो. आता. आत्याला दे मग. नाही, आता दूध पिली. आत्या ज्यूस पिली? हो. ठीक आहे. नंतर शार्वीसाठी सरप्राईज होतं. शार्वीच्या काकांनी शार्वीसाठी सायकल ऑर्डर केलेली होती आणि ती ऑनलाईन आलेली होती. तर ती पार्ट्समध्ये आलेली असल्यामुळे शार्वीचे पप्पा आणि काका सायकलला असेंबल करत होते. तर ही सरप्राईज आमच्या सगळ्यांसाठी पण होतं, कारण आम्हाला पण माहिती नव्हतं शार्वीच्या काकांनी सायकल ऑर्डर केलेली आहे म्हणून. तर इकडे काका आणि पप्पा सायकल असेंबल करत आहे. आई पण मदत करत होत्या. शार्वीला खूप छान असं वाटत होतं आणि शार्वी खूप हॅपी फील करत होती. बघू शकता तुम्ही, जांभळ्या कलरची अशी ती सायकल आहे आणि खूप छान अशी सायकल आहे. शार्वीनी मग ती सायकल चालवली पण छान. नंतर मी छान सायकलची पूजा करून घेतली. शार्वीला पण टिका लावला आणि सायकलला ओवाळलं. शार्वीला खूप छान असं वाटत होतं. आम्ही शार्वीची फर्स्ट सायकल आली होती ती छोटी असताना, तिची पण पूजा करून घेतलेली होती. आणि आता इकडे शार्वी सायकलवर बसण्याची प्रॅक्टिस करत आहे. बट ती म्हणत आहे की मला बाहेर सायकल चालवायची आहे. मी तिला म्हटलं नाही, म्हटलं गेटच्या बाहेर नाही चालू, म्हटलं गाड्या येतात म्हटलं. तर ती म्हणाली की मग ठीक आहे, आपण इकडे बाहेरच चालू. आणि नंतर शार्वी छान सायकल चालवायला लागली. बघू शकता तुम्ही, सगळे बाहेर गेलेले होते. शार्वी आणि मीच होती घरी. मी येते. कम. ओके ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप. तू उतर ना खाली शारू. तू इकडे पडून जाशील, मी तिकडे भांडे घाशील. अरे, मी नाही पडत. मी ते थांबतो हातात. पडली तर मग पहिली बघ. अरे, नाही पडत. नंतर रात्री शार्वी बाहेर सायकल चालवत आहे. आम्ही होप नव्हती केली की ती इतकी छान सायकल चालवणार. बट ती खूप छान अशी प्रयत्न करत होती आणि छान सायकल तिने चालवलेली होती. बघू शकता तुम्ही. नंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. इथे शार्वी, मी आणि शार्वीचे पप्पा आम्ही नागपूरसाठी निघालेलो होतो. जवळपास रात्री 8 वाजता निघालो आणि नागपूरला पोचायला आम्हाला 10 वाजले. म्हणजे 2 तास लागलेच होते. ट्रॅफिक तसं कमी होतं, बट 2 तास लागलेच मग पोचायला. आणि शार्वीच्या पप्पांची दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटी असल्यामुळे आम्हाला मग रात्रीच निघावं लागलं. शार्वी झोपलेली होती आणि नागपूर येताच मग ती उठली मग. आणि मग नंतर तिला प्लेन दिसलं, तर ती मग प्लेनबद्दल बोलायला लागली. छान असं प्लेन तिला दिसलेलं होतं. तुला प्लेन दिसले? हो का? छान. उडी मारली होती? उडली होती? फ्लाय झाली होती.
नंतर आम्ही घरी पोहोचलो. हे आमचं रेंटल होम आहे. आणि मग सगळं गाडीमधून सामान वगैरे काढलं. शार्वीचे पप्पा गाडी पार्क करायला गेले आणि शार्वीची बडबड सुरू झाली. माठ पण आणलेला होता आम्ही. आईने माठ पण दिला आता उन्हाळ्यासाठी, घेऊन जा म्हणत होते आताच. आणि मग नंतर टिफिन वगैरे घेऊनच आलो होतो आम्ही गावावरून. तर मग जेवण करायचं होतं. तर शार्वी मग टिफिन काढत होती बॅगमधून. काय खात आहे शार्वी तू? हे काय आहे हे? कणीस. कणीस आहे? हो. कसं लागते कणीस? छान. छान. हो. जेवण करणं नाही. का बरं? मला खोका होता. आ? खोका. खोकला होत आहे तुला? हा. ओ अरे बापरे. कसं खोकला होते का शारू? असं? छान. छान. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू.